नाही, एक दिसतंय सगळीकडे की गेले 5-7 दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे. कारण कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेच. आपण पाहताय जी उत्तरं परभणीबद्दल, बीडबद्दल दिली होती, कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाहीये. जे आम्हाला सांगितलं होतं की टाइम बाउंड कारवाई होईल, तसं काही झालेलं नाहीये. आणि एक आपण पाहताय साधारणपणे मुंबईत देखील पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे, आपण पाहताय धूळ आहे हवेत, स्मॉग आहे, फॉग आहे, कोणाच काही माहिती नाहीये. आणि ह्याच्यावर उत्तर कुठूनही येत नाहीये. तसंच पाण्याचा प्रश्न सगळीकडेच उद्भवलेला आहे. अनेक हाऊसिंग सोसायटीज असतील, चाळी असतील, तिथे पाणी अजून पोहोचत नाहीये. जो प्रेशर असायला पाहिजे ते नाहीये, पण उत्तर द्यायला कोणीच नाहीये. गेल्या 20 दिवसापासून बीडमधला प्रश्न सुरू आहे. 20 दिवसांपासून बीडमधलं वातावरण पेटलेलं आहे. अद्यापही जो मुख्य आरोपी आहे, ज्याच्यावर सातत्यानं आरोप होत आहे, टीका होते, तो वाल्मिक कराड अद्यापही फरार आहे. हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय, हा देखील एक प्रश्न येतो ना. कोणाला सरकार वाचवतं आणि कशाला सरकार वाचवतंय? काय नक्की सरकारची अडचण होणार आहे जर वाचवलं नाही तर? मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात निवेदन केलं. 8-10 दिवस त्यालाही